खेड दापोलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेला आहे। खेड दापोली मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। खेडमधील दस्तुरी फाट्यावरून प्रवास आता करावा लागणार आहे, तर दापोलीमधील कुडावळ इथं रहदारीसाठी बांधलेली मोरी जी आहे ती पाण्यात वाहून गेली। खेड दापोलीमध्ये मुसळधार असा पाऊस झाला आहे, त्यामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे। आता शाप जाणार आहे बघितलं। खेड दापोलीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आपण ही दृश्य बघतोय, रस्ता कशा पद्धतीने पाण्याखाली गेलेला आहे। खेड दापोलीतला कुडावळ जो रहदारीसाठी बांधलेली मोरी होती देखील पाण्यात वाहून गेलेली आहे। काय उपयोग नाही होणार। खेडमधील दस्तुरी फाट्यावरून प्रवास आता करावा लागणार आहे, तर खेड दापोली मार्गावरील वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। मुख्य मार्गावरील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेलेला आहे। खेड दापोलीचा जो मुख्य मार्ग आहे त्यापैकी पर्यायी मार्ग जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस खेड दापोलीमध्ये झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं तिथून पावसाचं पाणी या मार्गावरून वाहत आहे। रस्ता पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांनी वाहतूक करत असताना, वाहनं चालवत असताना पावसाचा जोर पाहावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। धोका नसेल तरच अशा भागातून वाहनं पुढे न्यावीत, कारण खेड दापोलीमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे।